माझ्या शाळेचे नाव विद्याभारती हायस्कूल. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या वर्गाचे नाव आहे माझ्या शाळेचे नाव आहे विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. माझा वर्ग आहे 6वा. त्या प्रोजेक्टचे नाव एअर पॉल्युशन आहे. याला साहित्य 2 हे कृष्ण लागले, 2 व्हाईट पेपर लागले, 2 ब्लू लागले आणि 1 वॉटर कलर लागला. फॅक्टरी नदीजवळ असेल तर त्याच्यामधलं खराब पाणी नदीमध्ये जाते. नदी खराब पाण्यानं होते, प्रदूषित होते. मग त्याच्यापासून हे रोग होतात. मग मुलं चक्कर येऊन पडते. जर घर नदीच्या इकडे असेल तर झाडं हिरवे राहतात, मुलं खेळतात. माझ्या प्रोजेक्टचं नाव लॉ ऑफ रेझोनन्स आहे आणि आपला हे शिकवलं होतं की ट्रान्सफर ऑफ एनर्जी कशी होते. याचं एक्झाम्पल म्हणजे जर इकडली इलेक्ट्रिसिटी इकडे गेली म्हणजेच ट्रान्सफर ऑफ एनर्जी हे होते, हे सिद्ध होते आणि हे सगळं त्याच्या मापावर सिद्ध करण्यात येते. माझे नाव ईश्वरी संगीत देशमुख. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझे नाव कृष्णा दिलीप पंडित. मी आता 7वी शिकते. शाळेचे नाव विद्याभारती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर सायकल. वॉटर सायकल म्हणजे सूर्याच्या किरणांपासून समुद्रामध्ये वाफ तयार होते. वाफ तयार झाल्यानंतर ते ढगात जातात. नंतर वाफेपासून ढग तयार होतात. ढग एका जागी साठून ढग काळे होतात. पाण्याचे थेंब तयार होते. पाण्याचे थेंब झाल्यानंतर ते आपल्या जंगलात झाडांना व शेतीत पाणी पुरवठा होतो आणि ते समुद्रात पण साठवला जातो आणि डबल असंच झालं. ते यालाच म्हणतात मोटरसायकल म्हणजे जलचक्र. माझे नाव उत्कर्ष सतीश फुले आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझे नाव आनंदी गजानन शिकवीकर आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. माझ्या शाळेचं नाव विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिकवत आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे झाडे वाचवा झाडे जगवा. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे झाडे वाचवा झाडे जगवा. जर झाडे कापले तर पूर्ण निसर्ग असा होते. जर झाडे आपण कापली नाही तर पूर्ण निसर्ग असा राहते. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन. ह्या ग्लासामधून पाणी, ह्या ग्लासात जर आपण डर्टी पाणी टाकलं आणि ह्या ग्लासामधलं पाणी ह्या ग्लासात हे बिग स्टोन आहे, हे स्मॉल स्टोन आहे आणि हे सँड आहे आणि खाली टी कॉफी आहे आणि हे कॉटन. याच्यात पहिला आपण याच्यात डर्टी पाणी टाकलं तर याच्यातून आणि याच्यात इतकं शुद्ध पाणी खाली मिळेल. माझे नाव धनराज विठ्ठलराव मोरे आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहोत. माझे नाव मी इयत्ता 6वी शिकत आहोत. माझे नाव अविद्या. मी इयत्ता 6वी शिकत आहे. शाळेचे नाव आहे विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शेतीवाला. या घराला साहित्य, पृष्ठ, थर्माकॉल, बॅटरी आणि वॉटर कलर लागलेला आहे. या घराचा उपयोग जेव्हा आपल्याला ऊन जास्त लागली आणि पाणी गारा हे जर आपल्या अंगावर पडत असेल तर आपण घरात जावं. माझे नाव आहे कुणाल दिनेश पांढरे. मी वर्ग 6 मध्ये शिकतो. माझे नाव आहे गजानन वाघमारे. मी यंदा 6वी शिकत आहे. माझे नाव सुमित प्रकारे. मी इयत्ता 10वी शिकत आहे. शाळेचे नाव आहे विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शेतीवाला. Bye.
याची माहिती आहे. या पाण्याच्या आता रेषा दिसत नाही. आपण लाईट उजीरमध्ये ठेवला आणि मायक्रोस्कोपमधून पाहिलं त्याच्या पाण्याच्या रेषा दिसते आपल्याला. पाहून दाखवू. ओके. माझे नाव अतुल जडव. माझे नाव शाळेचे नाव विद्याभारती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग 8वा. आम्ही माहिती सांगणार आहे उपयोग लाईटचे बद्दल माहिती सांगणार आहे थोडीफार. शांत जेव्हा सर हे ओढलं तर याचा अर्थिंग गेली जाते. याचा अर्थिंग गेली जाते सर मायनस प्लस करून हे जे अर्थिंग यालाच राहते. हे जे लाईट आहे हे लागतात. माय नेम इज आनंद गणेश कोरे. माय नेम इज अनुज मनोज लोंगाडे. I learn in 8th standard. I learn English partner. My project name is Excel Wind Turbine. My school name is विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. आम्ही या प्रोजेक्टमध्ये असं केलेलं आहे की पण साहित्य सांग ना. साहित्य सांगा. याच्यामध्ये 2 डायनामोमीटर लागलेले आहेत, 6 लाईट लागलेले आहे आणि रजिस्ट्रेशन हे मशीन, हे LDR हे लागलेलं आहे, एक बॅटरी कॅप, हे एवढं साहित्य लागलेलं आहे, एक पुस्तक, ब्लॅक पेपर हे साहित्य लागलेलं आहे. याचा उपयोग आहे की जसं आता या खोलीमध्ये अंधार आहे म्हणून हे लाईट स्ट्रीट लाईट लागले, हे समजा इथून गाडी जाईल ते घुमेल आणि याच्यापासून एनर्जी जनरेट होऊन या बॅटरीमध्ये स्टोअर होईल. एनर्जी जनरेट झाल्यावर आपण आता याचा उपयोग करू शकतो. खांब्यावरची लाईट लावण्यासाठी इथं अंधार आहे, जसा इथं दिवस होईल समजा आता सूर्यप्रकाश पडतो तेव्हा सर हे डायरेक्ट बंद होऊन जाते. हे पहा सर आता समजा सूर्यप्रकाश असा पडला तर असं हे बंद होऊन जाते. सूर्यप्रकाश पडल्यावर हे बंद झालं सर. आणि सर आपण एवढी वीज सर आपण जनरेट करून साठवू शकतो. हे आमच्या प्रोजेक्टचा हे माहिती आहे, उद्देश आहे. माझं नाव भाविक चंद्र धर्मार आहे. माझं नाव वर्ग 7वा वर्ग 9वा विद्याभारती हायस्कूल. या प्रोजेक्टमध्ये लागलेले साहित्य मोठे दगड, त्याच्याहून छोटे दगड आणि यामध्ये गढूळ पाणी टाकलं वर स्वच्छ पाणी मिक्स केलं.